या संदर्भात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितलं की या प्रकरणात खरातचा जो अँगल आहे तो CIDनं हाती घेतला नव्हता, तो हाती घ्यावा अशी मागणी करण्यासाठी मी इथं आलो आहे। अजितदादांच्या काठेवाडी येथे असलेल्या घराजवळील शेतात एक विहीर आहे आणि या विहिरीजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या झाडाला 28 तारखेपूर्वी एक बकरी मारून आणि पूजा करून टांगून ठेवण्यात आली होती। आता तिथे फक्त बकरीची हडं आणि काही मांस हे शिल्लक आहे। बारामतीमधील एक छोटा नेता होता खरातच्या संपर्कामध्ये। रोहित पवार यांनी पुढे सांगितलं की आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार बारामतीमधील एक छोटा नेता आहे तो खरातच्या सातत्यानं संपर्कामध्ये होता। तसेच अजितदादांच्या पक्षामधील जे नेते खरातच्या संपर्कात होते त्या लोकांसोबत या छोट्या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत। काटेवाडी येथील घरात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यामध्ये या नेत्याचा सहभाग आहे असंही आम्हाला कळालं आहे। तसेच अजितदादांच्या काटेवाडीमधील घराची आणि सहयोग येथे असलेल्या घराची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमामधून करण्यात आली आहे असंही आम्हाला कळालं आहे। दरम्यान आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भुंदूगिरीवरही विश्वास ठेवत नाही। मात्र या मागचा हेतू काय होता, तसेच दादांच्या काठेवाडी येथील घर आणि सहयोगमधील घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घरांबाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या, मग खरातच्या खात्यामध्ये 27, 28 आणि 29 जानेवारी रोजी उलाढाल का वाढली, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबांवरती फार मोठा आघात होईल। खरातनं केलं होतं भाकीत। तसेच एक शेतकरी अशोक खरात याला 26 की 27 जानेवारी रोजी भेटला होता। तसंच पवार कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी त्यानं पवार कुटुंबातील सारं काही नीट होईल का असं त्याने अशोक खरातला विचारलं, तेव्हा पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबांवरती मोठा आघात होईल किंवा अडचण निर्माण होईल असं अशोक खरात यानं त्या शेतकऱ्याला सांगितल्याचंही आम्हाला कळालं आहे। आता ह्या सर्वांमध्येही CID चौकशी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे।